जिल्हास्तरीय जलतरण आणि बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन रंगोली स्पोर्ट्स क्लब येथे रंगणार स्पर्धा। रंगोली स्पोर्ट्स क्लब अमरावतीच्या वतीने जिल्हास्तरीय जलतरण आणि बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रिया पार्क नवसारी चौक अमरावती येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलात येत्या 1 सप्टेंबर रोजी या स्पर्धा पार पडणार आहेत। या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ 1 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख हे राहतील। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, नागपूर येथील देशमुख ट्रेडिंग कंपनीचे संचालक प्रभाकर देशमुख, भुयार एज्युकेअरचे संचालक बंडो पंत भुयार सर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेच्या निमित्ताने अमरावतीच्या क्रीडा तपस्वींचा देखील सन्मान केला जाईल। गेल्या अनेक दशकांपासून जिल्ह्यात जलतरण आणि बॅडमिंटन खेळात मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे गुरुवर्य यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे। त्यात जलतरण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत खंडागळे, निवृत्त प्राध्यापक डॉक्टर टॉमी जोस, क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर योगेश निर्मळ, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर मंगेश व्यवहारे, क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा भोंडे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय तिरतकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे। अमरावती जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चिमोटे, बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संजय चौधरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे। बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्ट रोजी होणार असून समारोप 1 सप्टेंबरला होईल। पारितोषिक वितरण समारंभाला जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, किसान मोर्चाचे उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे, डॉक्टर लक्ष्मीकांत खंडागळे, टॉमी जोस, योगेश निर्मळ, मंगेश व्यवहारे, प्रतिभा भोंडे, संजय तिरतकर, सुनील चिमोटे, संजय चौधरी हे उपस्थित राहतील। तरी क्रीडारसिकांनी या आयोजनात उपस्थित राहावे आणि खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे आवाहन रंगोली स्पोर्ट्स क्लबचे संचालक नितीन देशमुख, कल्पना देशमुख, भूषण देशमुख आणि निकिता देशमुख यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले। मी नितीन राघवेंद्र देशमुख, संचालक रंगोली स्पोर्ट्स क्लब अमरावती। आमच्या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने स्विमिंग आणि बॅडमिंटनच्या मॅचेस घेतलेल्या आहेत। आम्ही बॅडमिंटनच्या मॅचेस 30 तारखेला सुरू होत आहे आणि ओपनिंग आम्ही 1 तारखेला करतो आहे। 1 तारखेला स्विमिंगच्या मॅचेस होत आहेत। स्विमिंगच्या मॅचेसचा इव्हेंट हा फक्त 4-5 तासाचा असतो। तो झाल्याबरोबर आम्ही बक्षीस वितरण ठेवणार आहे। तर हा आमचा पहिलं वर्ष आहे आणि ही जस्ट स्टार्ट आहे। याच्यानंतर आम्ही बाकीचे जे इव्हेंट आहेत तिथे स्पोर्ट्स क्लबला काय म्हणू आपण त्याला जिम पण आहे, स्क्वॅश पण सुरू होणार आहे, त्यानंतर बॉक्स क्रिकेट आहे, त्यानंतर पोलो आहे, टेबल टेनिस आहे, स्क्वॅश आहे। ह्या सगळे स्पोर्ट्स मॅक्झिमम स्पोर्ट्स आम्ही एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हळूहळू आम्ही यावर्षी अमरावती डिस्ट्रिक्ट लेवलला करतो, हळूहळू आम्ही मोठ्या लेवलला करू। आमचा पहिला वर्ष आहे। मोठा ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल, जिम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, त्याचप्रमाणे बॉक्स क्रिकेट असे इत्यादी खेळ आहेत। त्याच्यामध्ये काही दिवसातच स्क्वॅश सुद्धा सुरू होईल, त्यानंतर पोलो सुद्धा आहे। बरेच स्पोर्ट्स एकत्र आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर मंडळी, याच वर्षी 17 मार्चला या स्पोर्ट्स क्लबचं ओपनिंग झालं। त्यानंतर आम्ही 1 सप्टेंबरला 30 सप्टेंबरला मॅचेस घ्यायचं ठरवलेलं आहे। सर्वप्रथम आम्ही स्विमिंग आणि बॅडमिंटनच्या मॅचेस घ्यायचं ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे बॅडमिंटनच्या मॅचेस 30 तारखेला, कारण त्या 4-5 दिवस चालतात म्हणून आम्ही 30 तारखेला बॅडमिंटनच्या मॅचेस सुरू करणार आहे। आणि स्विमिंगच्या मॅचेस ज्या आहेत त्या 4 ते 5 तासामध्ये त्यांचा इव्हेंट पूर्ण होतो। तर त्यामुळे आम्ही बॅडमिंटन जरी 30 तारखेलाच सुरू करतो आहे